सोलापूर महानगरपालिकामध्ये भाजपचा दमदार विजय, आता स्वीकृत सदस्यांवर नजर। सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाने तब्बल 87 नगरसेवक विजयी करून स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलं असून आता सर्वांचं लक्ष स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे लागलंय। भाजपला यावेळी 9 स्वीकृत सदस्य निवडण्याची संधी मिळत असून पक्षात मोठी चुरस निर्माण झाली आहे। स्वीकृत सदस्य पदासाठी तब्बल 567 इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे पक्षांतर्गत लॉबिंग, शिफारसी आणि बैठकींचा धडाका सुरू झालाय। आमदारांच्या शिफारशींसह अनेक इच्छुकांनी आपापली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातंय। पक्ष संघटनेतील सक्रिय भूमिका आणि निवडणुकीतील योगदान लक्षात घेता त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। माजी उपमहापौर पद्माकर काळे यांनीही स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यांचा अनुभवाचा लाभ पक्षाला होईल असं मानलं जात आहे। उर्वरित 7 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देत सामाजिक प्रतिनिधित्व साधण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या पण संघटनेत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे। स्वीकृत सदस्यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संघटन बळकट करण्याचा भाजपचा डाव असल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। स्थानिक पातळीवर मजबूत नेतृत्व निर्माण करून पक्षाची पकड अधिक घट्ट करण्यावर भर दिला जाणार आहे। महापालिकेची 20 फेब्रुवारी रोजी पहिली सर्वसाधारण सभा होणार असून त्यापूर्वीच स्वीकृत सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। सोलापूर महापालिकेतील सत्ता समीकरण स्पष्ट झालं असलं तरी स्वीकृत सदस्यांच्या निवडीमुळे राजकीय वातावरण अधिक रंगतदार होणार हे निश्चित। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.